नमस्कार मंडळी, गुरुमाऊली या चॅनेल वरती आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, या वर्षी आषाढी एकादशी बुधवारी म्हणजेच 17 जुलै 2024 ला साजरी करण्यात येणार आहे। आषाढी एकादशी म्हणजेच वारकऱ्यांची मांदियाळी। विठुरायांच्या दर्शनाची आस घेऊन भक्त पंढरी नगरीत दाखल होतात। पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली असेही म्हणतात। विठोबांच्या चरणांवर मस्तक ठेवून भक्त अगदी धन्य होतात। विठुरायांना श्री हरी विष्णूंचा अवतार असे म्हटले जाते। पण ते महाराष्ट्रात कसे आले? भक्त पुंडलिकांसाठी ते 28 युगे एकाच विटेवर उभे राहिले हे तर आपल्याला माहीतच आहे। पण खरी गोष्ट अशी, श्रीकृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू पंढरी नगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे। ती कथा काय आहे? कोणाचा रुसवा काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आले? त्यामागची कथा आज आपण बघणार आहोत। तर मंडळी, स्कंद पुराण आणि पद्म पुराणात असे सांगितले गेले आहे की द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणींच्या शोधात पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने येथेच उभे राहिले। भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात, विष्णू रूपाने तिचे पालन करतात व शिव रूपाने त्या सृष्टीचा संहारही करतात। एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक कथा सांगण्यात येते की एकदा श्रीमती राधाराणी श्रीकृष्णास भेटण्यास द्वारका येथे आली। आपली प्रिय सखी राधाला पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद झाला। इतक्या दिवसांच्या विरहानंतर श्री राधा व श्रीकृष्ण यांची भेट होत होती, त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते। प्रेमावेशाने श्रीकृष्णांनी श्रीमती राधाराणीला आपल्या जवळ बसवले आणि तेव्हाच श्रीमती रुक्मिणी देवींनी त्या महालात प्रवेश केला। राधाराणीला श्रीकृष्णांच्या इतक्या जवळ बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णांवर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडीर वनात आली। भगवंत रुक्मिणीला शोधत या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकांनाही दर्शन दिले। हे क्षेत्र अनादी काळापासून पुण्यस्थळ आहे। या बाबतीतही अजून अशी एक कथा सांगण्यात येते। श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले। ते तिला सगळीकडे शोधू लागले। फिरत फिरत ते गोकुळात आले। मग आपल्या बरोबर गायी व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले। गायी व गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणींना शोधण्यासाठी श्रीकृष्ण दिंडी वनात आले। या वनाला दिंडीर वन असेही म्हणतात। दिंडीर म्हणजे चिंच। भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आजही रुक्मिणी भगवंतावर रुसून उभी आहे। म्हणून आपण पाहू शकतो की पंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जिथे श्री रुक्मिणी आणि पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। रुक्मिणी देवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या आहे। तो विदर्भ महाराष्ट्राचाच भाग आहे। रुक्मिणींच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। त्यांचे जन्मस्थान आहे कौंडिण्यपूर। श्रीमद भागवतात कौंडिण्यपुराचा उल्लेख होतो। हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर आहे। कौंडिण्यपूर हे भीष्मक राज्याची राजधानी असून वर्धा नदीच्या काठी वसलेले आहे। या नदीस वर्धायनी नदी असे म्हणतात। या ठिकाणाहून श्रीकृष्णांनी रुक्मिणीस पळवून नेले होते। अशी ही भीष्मक नंदिनी रुक्मिणी वैदर्भिया नावानेही प्रसिद्ध आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व शेअरही करा व गुरुमाऊली या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।